नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता जानकी जेव्हा आश्रमात येते, आता ती काही सांगायला तयारच नसते. तर सायली विचारते की काय नक्की जानू, काय झालं, प्लीज सांग ना. त्यावर तर जानकी म्हणते की अगं काही नाही. तर सायली विचारते की अगं म्हणूनच तू आली तेव्हा तुझ्या डोळ्यामध्ये पाणी होतं, नक्की काहीतरी झालेलं आहे, तुझ्या डोळ्यातून मी ओळखलेलं आहे. तर हे बघ ना, आपणच दोघी एकमेकींसाठी आहोत, तर नक्की काय झालेलं आहे ते माझ्याशी बोलू शकते, सांग ना नक्की काय झालेलं आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की मी अनाथ आहे, याची पुन्हा एकदा सायली जाणीव झालेली आहे ग. कारण कसं आहे की समाजामध्ये आता अनाथ मुलांकडे लोक हे माणूस म्हणून बघत नसतात. त्यांचं कुटुंब आहेत की नाही, त्यांचे रक्ताचे नाते आहेत की नाही, यावरून त्यांचं व्यक्तिमत्व हे ठरवलं जातं. मोकळेपणाने बोललं, वावरलं, चुकीचा अर्थ काढला जातो. अशा वेळेस मात्र पदोपदी आई वडिलांची आठवण येत असते. असं वाटतं की आई वडील जर असते तर हे सगळं निस्तरावं लागलं नसतं. तुम्ही कितीही शिका, कितीही शिकून मोठं व्हा, परंतु अनाथ नावाचा जो काही शिक्का आपल्या पाठी लागलेला आहे, शिक्का मात्र असा पटकन पुसला जात नसतो. अनाथ मुलावर संस्कार नसतात, मात्र सगळेजण बोलूनच आता सगळे काही ठरवू शकतात. शेवटी जगण्यासाठी काय असतं की अन्न, वस्त्र, निवारा आणि स्वतःचं नाव, शेवटी हेच महत्वाचं असतं. इतर या समाजामध्ये आपण माणूस म्हणून कोणी आहोत की नाही याची काही गरज कोणाला नसते. तेव्हा मात्र आता जानकीच्या डोळ्यात पाणी येत असते, ती रडत असते. सायली तिला म्हणते की अगं अशा समाजासाठी जानकी तू तुझ्या डोळ्यात पाणी येऊन देऊ नकोस. त्यामुळे फक्त तू एवढ्या डोक्यामध्ये ठेव की तुला फक्त लढायचं आहे आणि तुझी स्वप्न पूर्ण करायची आहेत. बरं, तर जानकी म्हणते की अगं त्यासाठीच मी मुळशीला गेले होते, माझं स्वप्न पूर्ण करायला, परंतु तेथे घडलं मात्र सगळं काही वेगळंच. आणि साऊ मी वाहवत गेले, चुकलं माझं खरं. आणि आता मात्र मला हे जाणवत आहे की माझं स्वप्न कधीही पूर्ण नाही होणार, कधीच नाही. तेव्हा जानकी आणखीनच वाईट वाटून आता रडत असते. त्यावर तर तिला सायली विचारते की अगं जानू, तू वेडी आहेस का? अगदी स्वप्न तू बघितलेली आहे ती पूर्ण होणार नाही असं तुला का वाटतं ग? आणि हे बघ, माझा पूर्ण विश्वास आहे की अगं जानू, तुझे सगळे काही स्वप्न हे पूर्ण होतील. आणि हे बघ जानू, मला माहिती नाही की तुझ्या बाबतीत नक्की काय घडलेलं आहे ते. आणि हे बघ, मला माहिती आहे की तू सगळं काही मला सांगशील म्हणून. आणि आपण अनाथ आहोत याचा कोणताही शिक्का आपल्याला लागलेला नाही. आणि आता आपल्याला स्वप्न बघायचेच नाही असं काही नाही, आपण सुद्धा स्वप्न बघू शकतो. एक अनाथ आहे म्हणून आपण स्वप्न बघायचे नाही असं कोणी सांगितले? ही स्वप्न आपण बघायची सुद्धा आणि पूर्ण सुद्धा करू शकतोस. माझी पूर्ण खात्री आहे की तू लवकरात लवकर ही तुझी सगळी काही स्वप्न पूर्ण करशील. कारण तुला माहिती आहे की हार मानणे सोपं आहे, परंतु लढत राहणं हे गरजेचं आहे. आणि थांब, मी तुझ्यासाठी आता स्पेशल चहा घेऊन येतोय. आणि सायली आता जाते. तर जानकीला आता ऋषिकेशची आठवण होत असते. ऋषिकेश आता झोपायला अंथरूण करत असतो आणि तेवढ्यात त्याला जानकीची आठवण होते. तेव्हा आता ऋषिकेश जानकीच्या आठवणीत खूपच रडत असतो. त्याला प्रत्येक क्षण आता जानकी सोबत घालवल्याचे आता ह्या रूम मधील आठवतात. जेव्हापासून त्याची आणि जानकीची अगदी भेट झाली, सगळे काही आता आठवणी डोळ्यासमोर येतात आणि तो रडत असतो. इकडे जानकीची सुद्धा तीच अवस्था होते. जानकी सुद्धा आता रडतच असते. तिला ऋषिकेशची आठवण येते. तिला सुद्धा काही झोप येत नसते. ती सुद्धा आता खूपच रडत असते. आणि आता सकाळ होते. आणि आता सकाळी सकाळी मात्र आता ही माया आणि मकरंद गाडीतून मात्र इकडे वात्सल्य आश्रमात येतात. तेव्हा आता माया गाडीतच मकरंदला विचारते की तू जानकीला लग्नाची मागणी घालणार आहेस का? तेव्हा आता मकरंद म्हणतो की हो. तर माया पुन्हा विचारते. तेव्हा मकरंद पुन्हा हो असं म्हणतो आणि म्हणतो की हे बघ, तू काळजी करू नको, मी बघेल काय बोलायचं आहे ते. माया म्हणते की हो ठीक आहे, तू जे काही बोल आता ते मनापासून बोल, मला नक्की खात्री आहे की जानकी नक्की तुला हो म्हणेल. आणि माया आता मकरंदला ऑल द बेस्ट करते. आणि माया मात्र आता मी गाडीमध्ये थांबते, तोपर्यंत तू जाऊ नये असे बोलून आता मकरंद गाडीच्या खाली उतरतो. आता मकरंदचा जीव अगदी कासावीस होत असतो. नक्की आता थरथर कापत असतो की काय होईल, म्हणून तो आता अगदी गाडीच्या खाली उतरल्यानंतर आता पुन्हा त्याला माया ऑल द बेस्ट असं करते. मात्र मकरंद आता वात्सल्य आश्रमाच्या आत येतो. गेट वगैरे उघडून आत आलेला असतो आणि दरवाजा वाजवतो. तोच लगेच आता जानकी ही दरवाजा उघडते आणि मकरंदला बघून तर तिला धक्काच बसतो. ती रागाने विचारते की मकरंद, तू इथे कशाला आलास? काय गरज होती तुला इथे येण्याची? तुला कसं कळाले की मी इकडे आले म्हणून? तुझी हिंमतच कशी झाली इकडे येण्याची? जानकी घाईने आता दरवाजा वात्सल्य आश्रमाचा बंद करून घेते. त्यावर तर मकरंद तिला म्हणतो की हे बघ, ऐकून घे, आणि मला हे खरं आहे की मी तुला शोधत शोधत इकडे आलो म्हणून. तू हे बघ जानकी, माझं खरंच खूप महत्वाचं काम आहे तुझ्याकडे, मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून मी इकडे आलो. तेव्हा आता जानकी रागाने त्याला म्हणत असते की हे बघ, मला तुझ्याशी एकही शब्द बोलायचा नाही, तू इथून चालता हो.
तेव्हा आता मकरंद म्हणतो की हे बघ अगं तुम्हाला म्हणत होतीच ते सगळं काही खरं आहे की माझ्या मनातील ज्या भावना आहेत त्या थेट मी तुला सांगायला हव्या होत्या, तसं काही केलं नाही आणि नको नको त्या पद्धतीने मी आता अगदी तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी मी चुकावर चुका करत गेलो आणि त्या सगळ्या चुका मला अगदी मान्य आहे, त्या पण मला मनापासून. आणि हे बघ जानकी मात्र माझ्या मनात तुझ्याविषयीच्या खूप सच्च्या भावना आहेत आणि त्या भावना सांगायलाच मी येथे आलो. त्यावर आता हे ऐकून जानकी म्हणते की सच्च्या भावना, आणि तुझं जर माझ्याबद्दल सच्च्या भावना आणि सच्च प्रेम असतं तर ते प्रेम मला दिसलं असतं. एक गोष्ट लक्षात ठेव, मनात मला दिसतोय तो फक्त हट्टहास दिसत आहे. मकरंद तुझं प्रेम नाही माझ्यावर, मी तुला मिळावी हा फक्त तुझा हट्टहास आहे, हट्टहास. यावर आता मकरंद तिला सांगण्याचा प्रयत्न करतो की हे बघ जानकी खरंच तू खूप मोठा गैरसमज केलेला आहे. माझ्या मनात तुझ्याबद्दल कोणतीही वेडीवाकडी भावना नाही. तो जानकीला अगदी दोन्ही हाताने म्हणजे धरून तिला सांगायलाच प्रयत्न करतो. जानकी रागाने म्हणते की हे बघ मला हात सुद्धा लावू नकोस. तुझी हिंमतच कशी झाली, म्हणून जानकी त्याच्यावर धावून जाते आणि तेवढ्यात दरवाजा उघडून मधू बाहेर येतात. आता मधू आता बाहेर आल्यानंतर जानकी खूपच घाबरते आणि मकरंद सुद्धा. आता मधू विचारतात की काय झालं जानकी, तू का घाबरलीस आणि हे कोण आहे. तेव्हा लगेच जानकी मकरंदकडे बघते. मकरंद लगेच आता मधूंना नमस्कार असे करतो आणि मकरंद त्याची ओळख करून देतो की मी मकरंद कुलकर्णी, माझी इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी आहे. जानकी मात्र माझ्याच ऑफिसमध्ये काम करते, त्यामुळे मी तिला भेटायला आलो होतो. तेव्हा आता जानकी रागाने मकरंदकडे बघत असते आणि मधू आता या दोघांकडे बघत असतात. त्यानंतर आता इकडे आश्रमातील जे मुलं आहेत तर ते बॉल वगैरे खेळत असतात आणि तो बॉल मायाच्या अंगावर येतो. माया आता त्यांच्यावर खूपच ओरडते, त्यांचा बॉल घेते आणि तुम्ही मूर्ख आहात का असं अगदी रागाने म्हणते. तेव्हा ती मुलं सॉरी असं म्हणतात आणि ताई आमचा बॉल दे असं म्हणतात आणि ताई तुम्हाला चुकून बॉल लागला, प्लीज आमचा बॉल द्या ना, म्हणून आता ह्या मायाला विनवण्या करतात. तेव्हा आता ती मुलं एका आवाजात बॉल मागत असतात तर माया म्हणते की नाही, बॉल वगैरे काही मिळणार नाही, निघायचं इथून, आत्ताच्या आत्ता निघायचं. म्हणून मात्र आता ते अगदी एका आवाजात अगदी गोंधळ घालून मायाला बॉल मागत असतात की ताई दे आमचा प्लीज म्हणजे बॉल दे. परंतु माया आता त्यांच्यावर खूपच चिडते. माया म्हणते की तुम्ही असं नाही ऐकणार, म्हणून माया त्यांना मारण्याचा प्रयत्न करत असते. ती मुलं पुढे पळत असतात आणि माया त्यांच्या मागे अगदी धावत पळत असते आणि समोर जो काही आता चिखल वगैरे असतो ना, तर ती माया ते बॉल फेकायला जाणार तोच लगेच चिखलात जाऊन पडते, ते पण अगदी तोंडावर. आता मुलं मात्र खूप हसत असतात ह्या मायाचा चेहरा वगैरे बघून. आता माया पूर्ण चिखलाने भरलेली असते, मुलं तिच्यावर खूपच हसतात. तर माया म्हणते की थांबा मी तुम्हाला दाखवते. म्हणून आता माया एका मुलाचा हात पकडते, जोरात पिरगाळते आणि मला हसतात काय. तेव्हा तो मुलाला खूप त्रास होत असतो. तो म्हणतो की सोडा सोडा मला सोडा. आणि काय रे तू तर त्यांचा मोरक्या आहेस ना आणि तू त्यांना हे शिकवतोस का. मात्र आता मुलं हे त्या सोडून द्या सोडून द्या असं म्हणत असतात आणि तेथील काही मुलं आता लगेच जानकीताईला सांगायला येतात की जानकीताई जानकीताई आणि बघ ना अगं ती ताई आहे ना ती बंटीचा हात नाही सोडत. तेव्हा मात्र आता जानकी धावतच मात्र बाहेर येते. बंटी बंटी करत आता ती धावतच आलेली असते आणि लगेच आता मायाच्या हातातील जो काही हात आहे तर तो अगदी रागाने काढून घेते की सोड त्याला. तेव्हा आता बंटीला विचारते की बंटी तू ठीक तर आहेस ना, आणि जाते अगदी हातपाय स्वच्छ धुवून घ्यायला सांगते आणि औषध लावायला सांगते. आणि आता मात्र मकरंद बाहेर येतो. आता जानकी ही मायावर ओरडते काय ग, लहान मुलांशी असं वागण्याची पद्धत आहे का, जर त्याला काही झालं असतं मग. तेव्हा आता माया म्हणते की त्याला काही झालेलं नाही, माझा सगळा काही चेहरा खराब झाला. तेव्हा आता जानकी म्हणते की तुझा चेहरा खराब झाला, त्यामागचा जो काही तुझा खरा चेहरा आहे ना तो मला दिसला, काही इनसेन्सिटिव्ह चेहरा आहे ना तो मला दिसला. आणि तेवढ्यात मकरंद बाहेर येतो. मकरंद मात्र आता तिला शांत राहायला खुणावतो. तेव्हा आता जानकी म्हणते की काय ग कोण आहेस तू, आता त्या बंटीचा हात पिरगाळला, काय समजते स्वतःला तू, आणि तुझं नाव काय आहे सांग ना. तेव्हा आता मकरंद म्हणतो की जानकी 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 ती माझी बहीण आहे, तिचं नाव आहे म्हणून तू सांगायला जातोस. तो जानकी म्हणते की अच्छा अरे वा ही तुझी बहीण आहे, तर दोघेही बहीण भाऊ सारखेच आहात असे आता जानकी त्यांना म्हणते. इनसेन्सिटिव्ह. तेव्हा आता मायाला खूपच राग येतो. माया रागाने जानकीकडे बघत असते. जानकी मात्र रागाने आता मकरंदला म्हणते की तुझ्या बहिणीला घे आणि चालता हो इथून. तुला सांगून ठेवते की जर पुन्हा तू माझ्या मुलांना हात लावलास तर मी सुद्धा तुला सांगून ठेवते माझ्याशी गाठ असेल. रागाने मात्र जानकी आता आत जाते तर मकरंद मायाकडे बघत असतो. मायाला खूपच राग येतो. माया आता रागाने गाडीमध्ये जाऊन बसते. त्यानंतर मकरंद पुन्हा आत येतो आणि मधूंना रिक्वेस्ट करत असतो की प्लीज मधू माझं ऐकून घ्या, हो प्लीज माझं ऐकून घ्या, कारण मी जानकी बद्दल एकदा दोनदा तुमच्याकडून ऐकलेलं आहे, मी तुमच्याबद्दल आदरानेच बोलत असते. माझ्या मनात जानकी बद्दलच्या जे काही भावना आहे तर ते किमान मधू तुम्ही तरी समजून घ्या. जानकीवर मनापासून प्रेम करतो, मला तिच्याबरोबर लग्न करायचं आहे. आता जानकी म्हणते की पण मधू
माझे या माणसावर प्रेम नाही, त्याचं माझ्यावर एकतर्फी प्रेम आहे. मधुभाऊ मला हा मुलगा नाही आवडत असे जानकी स्पष्ट शब्दात उत्तर देते. आता जानकी मकरंदला म्हणते की अरे तुझं खरं रूप कळल्यानंतर मात्र मी तुझ्याशी मैत्री सुद्धा तोडली होती. एक माणूस म्हणून तू माझ्या नजरेतून उतरलेला आहे की जेव्हा मला कळाले हे जिंकण्यासाठी तू माझ्याशी लढण्याची वेळ अगदी अट घातली होती, तेव्हा आता मकरंदला आपण दिलेल्या शब्दाची आठवण होते. आता हे ऐकून मधुभाऊ म्हणतात की काय बोलते जानकी. तेव्हा आता जानकीने सर्व काही घडलेला प्रकार मात्र मधुभाऊंना सांगितलेला असतो. तेव्हा आता मधुभाऊ विचारतात की काय याने अशी अट घातली होती का. तेव्हा जानकी म्हणते की हो मधुभाऊ. त्यानंतर माया मात्र आपल्या गाडीच्या काचेमध्ये रुमालने आपला चेहरा वगैरे साफ करत असते आणि तेवढ्यात तिथे सायली येते. सायली तिच्याकडे डोकायला येते तेव्हा माया आता डोकून सायलीकडे बघत असते आणि सायली न बघितल्यासारखं करत असते. दोघी आता समोरासमोर उभ्या असतात. सायली आता तिच्याकडे बघते बघते आणि लगेच आत निघून येते. तेव्हा माया पुन्हा आपला चेहरा साफ करत असते. त्यानंतर आता इकडे आतमध्ये जानकी मकरंदला म्हणते की प्लीज येथून तू निघून जा, परंतु मकरंद तिचा हात धरतो आणि जानकी प्लीज माझं ऐकून घे, जानकी प्लीज माझं ऐकून घे. तेव्हा जानकी म्हणते की मकरंद माझा हात सोड आणि तेवढ्यात सायली आत येते. सायली म्हणते की तिचा हात सोड आणि काय रे हिम्मत कशी झाली तुझा तिचा हात धरण्याची. आता मकरंद रागाने लगेच सायलीला म्हणतो की मी जानकीला मागणी घालायला येथे आलो, तुझा इथे काही संबंध नाही, तू मध्ये बोलू नकोस. आता मधुभाऊ रागाने म्हणतात की मागणी घालण्याची कोणतीही पद्धत आहे तुमची. आता स्पष्ट शब्दात मकरंदला म्हणतात की हे बघ जानकी मात्र नाही म्हणत असेल तर तू तिच्यावर जबरदस्ती करू नकोस. आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, ती एकटी नाही, हा सगळा काही आश्रम तिच्या मागे ठामपणे उभा आहे. ती उभा आहे, सायली आहे आणि मगासपासून मी तुझं खूप काही ऐकून घेतलेलं आहे. त्यामुळे तू असं समज की मी तिचा बाप आहे म्हणून. आणि त्याच नात्याने मी तुला सांगतो की तू आत्ताच्या आता इथून निघायचं आणि चल इथून निघ. तेव्हा मकरंदला खूपच राग येतो. तर जानकी म्हणते की ऐकलत ना मधुभाऊ काय म्हणाले ते, निघ इथून, चल चालता हो. तेव्हा आता मकरंद लगेच रागाने म्हणतो की काय ग, जेव्हा तुला ऋषिकेशची आई अनाथ म्हणाली होती तेव्हा कुठे तुझा हा बाप गेला होता. तेव्हा जानकी विचारते की काय रे तुला कसे कळाले. मकरंद म्हणतो की हो जानकी, तुझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट मला माहिती आहे. ऋषिकेशची आई मात्र तुमच्या नात्याला कधीही स्वीकारणार नाही आणि हे बघ मी तुझ्याशी लग्न करायला अगदी तुझा हात मागायला इथे आलेले आहोत. अगदी मला झिडकारू नकोस, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तो जानकीचे हात पकडतो. जानकी मात्र त्याचे आपले हात सोडवण्यासाठी खूप अगदी म्हणजे विनवण्या करत असते आणि रागाने आपले हात मागे घेत असते. सायलीला तर खूपच राग येतो. मकरंद म्हणतो की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे आणि जोपर्यंत तू हो म्हणत नाही तोपर्यंत मात्र मी तुझे हात नाही सोडणार. तेव्हा आता जानकी आपले हात काढून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि जबरदस्ती आता मकरंद हात ओढत असतो. रागाने आता जानकीला खूपच राग येतो. ती रागाने म्हणते की हात सोड, हात सोड. आणि असं म्हणल्यानंतर सनकनी एक मकरंदच्या कानामागे देते. एकदा सांगितलेलं तुला कळत नाही का, आउट, चालता हो इथून. तेव्हा मकरंद खूपच भडकतो आणि जानकीला डोळे मोठे करत म्हणतो की तू खूप मोठी चूक करते, पाऊल उचलायला तू नको होतस. यापुढे मात्र जे काही परिणाम होतील तर ते भोगायला तयार राहा. आजपर्यंत तू फक्त आणि फक्त या मकरंदचं प्रेम बघितलेलं आहे, पण यापुढे मात्र आता तू मकरंदचा गैरप्रकार पाहशील. असे बोलून आता मकरंद धमकावून तेथून निघून जातो. आता सायली आणि हे सगळेजण खूप घाबरतात. जानकीला खूप टेन्शन येते म्हणून मधुभाऊ आणि सायली आता जानकीला आधार देतात. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश सारखा जानकीलाच आठवत असतो. तो जानकीचा विचार करत असतो आणि आता सुमित्रा तेथे येते, त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि खूप खूप अभिनंदन असं जेव्हा म्हणते तेव्हा आता ऋषिकेश धक्क्याने सुमित्राकडे बघत असतो. सुमित्रा म्हणत असते की अरे अख्ख्या मुळशीमध्ये माझ्या मुलाचं खूप अभिनंदन होतं. हे सर्व बघून मला इतका आनंद झालेला आहे ना. आणि आता मात्र सुमित्रा अगदी हसत असते. तर आता ऋषिकेश तिला उत्तर देतो की स्वतःच्या मुलाचं सुख हिरावून घेणाऱ्या आईला मात्र हसताना मी पहिल्यांदाच बघतोय. ऋषिकेश आता सुमित्राला विचारतो की आई तू असं का केलंस, आणि तिला घरी बोलावून तू तिला ब्लँक चेक दिला आणि माझ्या आयुष्यातून तू तिला कायमचं जायला सांगितलंस. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो, कारण ती अनाथ मुलगी मला तुझ्या आयुष्यामध्ये नको होती. तेव्हा मात्र आता ऋषिकेश प्रचंड चिडतो. ऋषिकेश म्हणतो की आई तू कुणाला अनाथ म्हणतेस, अगं त्याच अनाथ मुलीमुळे मला माझ्या स्वतःची ओळख झाली. आज तुझ्या मुलाची जी काही गावामध्ये चर्चा सुरू आहे तर ती त्याच अनाथ मुलीमुळे जे काही झालेलं आहे ते केवळ आणि केवळ त्या अनाथ मुलीमुळेच झालेलं आहे, हे विसरू नकोस. आणि याच अनाथ मुलीने मला अगदी स्वतःच्या पायावर उभं राहण्याची हिंमत मला दाखवली, माझी मदत केली. आणखीमुळे आता माझ्या नानांची हळवी बाजू आहे ती मला समजली. माझ्या मनातील जे काही हे संकोच होते ते सगळे दूर केले. इतक्या अगदी मोठेपणाच्या हळव्या मुलीला तू अगदी वाटते
वाटेल तसं बोललीस, तिचा अपमान केला. तेव्हा आता हे सर्व ऐकून सुमित्रा लगेच म्हणते की ऋषिकेश, अरे त्या मुलीचं ऐकून मात्र तू एका आईशी असं बोलतोस. अरे पटलं पाहिजे, तू माझ्याशी असं का बोललास? त्या मुलीची तुलना मात्र तू आता माझ्याशी करतोस का? म्हणून सुमित्रा सुद्धा आता खूप रागावते. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की आई तू चुकीचा विचार करते. आईची तुलना कधीही कुणाशी नाही होऊ शकत. आई हे बघ, प्रत्येक नातं हे वेगळं असतं, त्याचा अर्थ वेगळा असतो. आणखी माझी मैत्रीण आहे आणि आज तुझ्यामुळे मात्र ती माझ्या आयुष्यातून निघून गेली. तेव्हा आता प्रधान काका मात्र आता यांचं हे बोलणं खिडकीतून ऐकत असतात. आणखी कुठे गेली हे मला माहिती नाही, तर प्रधान काका हे ऐकतात. मात्र ऋषिकेश स्पष्ट शब्दात म्हणतो की जानकी जर परत नाही आली तर आई तुझा हा मुलगा परत स्वतःच्या पायावर उभा राहील की नाही हे मी नाही सांगू शकत. तेव्हा आता सुमित्राला खूप टेन्शन येते. सुमित्रा आता विचारात पडते आणि प्रधान काका मात्र आता ऋषिकेशला जानकीचा पत्ता देणार असतात. त्यानंतर आता इकडे मकरंद गाडीजवळ येतो. रागाने तो गाडीमध्ये बसतो. गाडीमध्ये बसल्यानंतर मात्र माया विचारते की दादा काय झालं? तेव्हा आता लगेच मकरंद म्हणतो की तिने माझ्यावर हात उगारला, मात्र सरळ मार्गाने तिच्यावर प्रेम केलं हे तिला मान्य नाही. आणि ह्या मकरंदला मात्र आता वाकड्या मार्गाने जायला तीच शेवटी भाग पाडत आहे. असे बोलून आता मकरंद तेथून निघून येतो. त्यानंतर आता इकडे जानकी खूप रडत असते. तर आता सायली म्हणते की हे बघ, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, सगळं काही ठीक होईल. तेव्हा आता जानकी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि रडतच आता ती सायलीला म्हणते की बाकी काही नाही, मी ऋषिकेशला न भेटता आले त्याचं मला खरंच खूप वाईट वाटतं. तेव्हा सायली म्हणते की अगं हे बघ, तू वाईट वाटून घेऊ नकोस. आणि तू ते काय म्हणत असते की न्यूटन लो वगैरे काय? आता जानकी म्हणते की सायली अगं त्याचा येथे काय संबंध आहे बरं? सायली म्हणते की अगं सांग तर खरी. थर्ड लॉ हे सांगतो की शेवटी कारण प्रत्येक कृतीला समान किंवा विरुद्ध अशी प्रतिक्रिया असतेच. तेव्हा आता जानकी हे असं म्हटल्यानंतर सायली म्हणते की हो, हे नक्कीच खरं आहे. प्रत्येक कृतीला मात्र काही ना काही समान अशी प्रतिकृती तर असतेच. ऋषिकेशला न भेटता निघून आली, पण त्याची मात्र यावर काहीतरी प्रतिक्रिया असेलच ना? बरं, तर जानकी विचारते की म्हणजे काय असेल? तर जानकी असं म्हटल्यानंतर सायली तिला म्हणते की अगं मला कसं माहिती असणार? ऋषिकेशला सायली नाही तर जानकी ओळखते. आणि जर तुझी इच्छा असेल आणि त्याचं जर तुझ्यावर खरंच प्रेम असेल, तुझं जर त्याच्यावर प्रेम असेल तर तो खरंच इकडे येईलच. बघतच राहतो, ऋषिकेश नक्की इकडे येईल. त्यानंतर आता इकडे ऋषिकेशची सुद्धा अवस्था तीच असते. आणि प्रधान काका आता ऋषिकेशकडे येतात आणि ऋषिकेशला म्हणतात की अरे तू जानकीला शोधण्याची वाट बघणार बसणार आहेत का? तेव्हा ऋषिकेश विचारतो की मग काय करू? तेव्हा आता काका म्हणतात की अरे मग जानकीला शोधतो. आता ऋषिकेश म्हणतो की शोधलं, मी सगळीकडे शोधलं, परंतु जानकी कुठेच नाही आणि खरंच मला ती नाही सापडली. तेव्हा काका म्हणतात की नाही, तू तिला खरंच शोधलेलं नाही. आश्रमामध्ये गेला होतास का? आश्रम म्हणल्यानंतर आता मात्र लगेच ऋषिकेशला जानकी एकदा जे काही बोललेली असते ती रडत असते. तिला मधुवनची आठवण आलेली असते आणि आश्रमातील मुलांची. तेव्हा ती रडत असताना जे काही तिने ऋषिकेशला सांगितलेलं तर त्याची आता ऋषिकेशला आठवण होते. तो लगेच आता काकांना म्हणतो की हो, सगळीकडे शोधले परंतु आश्रमात नाही शोधले. आणि जानकी एकदा म्हटली होती की त्या आश्रमात राहतात म्हणून. ते कुठलं आश्रम आणि त्या आश्रमाचं नाव काय आहे याबद्दल तर मला काहीच माहिती नाही. मग काका तुम्हीच सांगा की मी कसं हे सर्व शोधून काढेल बरं? परत आता लगेच हे प्रधान काका खोशून म्हणतात की अरे मी आहे ना तुझ्यासोबत. आणि लगेच ते आता आश्रमाचा जो काही पत्ता आहे तर तो लगेच देतात. ऋषिकेश ते पत्ता चेक वगैरे करतो, पत्ता तो वाचतो. तर प्रधान काका म्हणतात की हा मधुवनचा आश्रम आहे आणि तेथे नक्की जानकी असेल. आता हे ऐकून ऋषिकेशला फारच आनंद होतो. तो काकांना थँक्यू सो मच म्हणून आभार मानतो. काका खरंच तुमचे खूप उपकार झाले, मी कधीही विसरणार नाही. त्यावर त्या काका म्हणतात की अरे यात उपकार कसले, हा तर शेजार धर्म आहे. आता घट्ट अशी काकांना तो मिठी मारतो आणि इतका खुश होतो. तेव्हा काका म्हणतात की हे पण काही टेन्शन घेऊ नकोस, जा आणि तू तिला परत घेऊन ये. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की कुलूप. तेव्हा काका म्हणतात की मी बघतो, तू काही टेन्शन घेऊ नकोस. आणि धावतच तो आता जानकीला आणायला आश्रमात जायला निघतो. त्यानंतर आता इकडे माया मकरंद घरी येतात. तर माया मकरंदला विचारते की दादा तू आता यापुढे काय करणार आहेस? तेव्हा मात्र आता मकरंद म्हणतो की जानकीशी लग्न. माया म्हणते की तू वेडा आहेस का? अरे ती तुझ्यावर प्रेम करत नाही, तिने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. अरे ती तुझं कसं ऐकणार? ती तुझा तिरस्कार करते, मग तरी सुद्धा तुला असं का वाटतं की ती तुझं ऐकेल म्हणून? काही एक ऐकून घेणार नाही. आणि मी तुला सांगितलं होतं की तिच्याशी वाद होईल, असं काही तू वागू नकोस. शांतपणे मी तुला रिॲक्ट व्हायला सांगितले होते पण नाही.
आता मात्र तिच्या मनामध्ये तुझ्याविषयी जे काही इमेज आहे तर ती आणखीन खराब झालेली आहे, त्यामुळे ती तुला नाही स्वीकारणार. त्यामुळे मी तुला सांगते की ऐक माझं, तू जानकीचा विचार सोडून दे. आवडता हे ऐकून मकरंद म्हणतो की माया तू हे बोलतेस, काही झालं तरी मी तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू बघू शकत नाही. जानकी तुझीच होणार आणि त्यासाठी आता मी वाटेल ते करायला तयार आहे, जी काही तू बोलणारी होतीस. आणि आता मात्र तू जेव्हा वेळ आली तर मागे हटतेस, तेव्हा आता माया म्हणते की अरे दादा हे बघ, मी मागे नाही हटत. माया म्हणते की अरे मी मागे नाही हटत, मला तुझा त्रास नाही बघवत. अरे तू तिच्यासाठी झुरतो पण तिला काही फरक नाही पडत. तो आता मकरंद म्हणतो की हो का, फरक पडावा, मग यापुढे आता ह्या मकरंदची लढाई असेल, त्यामुळे आता मात्र मी शांत नाही बसणार. काही झाले तरी आता मात्र मी माझ्या जानकीला माझी बनूनच राहणार आणि त्यात तुला तुझी साथ मला हवी आहे. आता जानकी मला असं म्हणाली होती की प्रेम वरबाडून नाही मिळत आणि आता शेवटी मी तेच करणार आहे. जानकीला मात्र जबरदस्तीने माझी मी बनवणारच. प्रेम मात्र मी ओरबडणार आणि जानकी फक्त आणि फक्त माझीच असेल, ते पण कायमची. माया मात्र मकरंदला समजवण्याचा प्रयत्न करते, परंतु आता मकरंद काही ऐकायला तयार नसतो आणि शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऋषिकेश मात्र प्रधान काकांनी दिलेल्या पत्त्यानुसार आता आश्रमात येतो. जानकी दरवाजा बंद करायला घेते, तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जोपर्यंत जानकी तू माझ्यासोबत नाही तोपर्यंत मी येथून कुठेही नाही जाणार. रागाने जानकी आता दरवाजा बंद करून घेते तर ऋषिकेश खूप रडत तेथेच बसलेला असतो. तेव्हा आता सायली जानकीला म्हणते की अगं आश्रमाचं दार तू बंद करशील, परंतु मनाच्या दरवाजाचं काय? आणि हे पग ऋषिकेशच तुझ्यासाठी योग्य मुलगा आहे म्हणून ऋषिकेश बाहेरच झोपलेला असतो. तेवढ्यात जानकी बाहेर येते आणि ऋषिकेशच्या अंगावर शाल टाकते. आता जानकी आत जायला निघते तर ऋषिकेश आपला हात पुढे करून म्हणतो की जानकी माझ्याशी लग्न करशील का? आता सायली मात्र जानकीच्या मागून येते आणि जानकीला जोरात ढकलून आता ऋषिकेशच्या जवळ लोटते. तेव्हा आता जानकी ऋषिकेशच्या मिठीत जाऊन पडते आणि सायली मात्र खूप असे हसते. जानकी आणि ऋषिकेश दोघेही लाजतात. तेव्हा आता सायलीला खूपच अगदी खदखन हसू येत असतं. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.